आजच्या माझ्या संदेशाचा शीर्षक आहे देवाची कृपा. आणि सध्या आपण देवाला ओळखणे ही संदेश मालिका ऐकत आहोत. आणि आज आपण देवाच्या कृपेविषयी पाहूया, द ग्रेस ऑफ गॉड. And this series is called Knowing God, and the title of today's message is the Grace of God. देवाची कृपा. पहिली गोष्ट ही की कृपा म्हणजे काय, व्हॉट इज ग्रेस. आणि याच्यासाठी आपण स्तोत्र 103 आणि वचन 8 हे वाचूया. स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 8 इथे असं लिहिलेलं आहे, परमेश्वर कनवाळू व कृपाळू, मंदक्रोध व दयामय आहे. 4 गोष्टी सांगितल्यात, कनवाळू, कृपाळू, मंदक्रोध व दयामय. त्यापैकी एक गोष्ट की परमेश्वर कृपाळू आहे म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. कारण एक गुण या वचनामध्ये देवाचा स्वभाव कसा आहे, देव परमेश्वर कसा आहे. आपल्याला वाटतो तसा आहे का, शिक्षा देणारा नेहमी हातात काठी घेऊन शिक्षा द्यायला बसला असा आहे का, नाही. हे आपल्याला कळतं की तो कसा आहे. द ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड आर मेन्शन्ड इन दिस वर्स 8. परमेश्वर कनवाळू व कृपाळू, मंदक्रोध व दयामय आहे. तर कृपाळू आहे म्हणजे काय, कृपा म्हणजे काय, व्हॉट इज ग्रेस. पहिला पॉईंट, कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला देणं. ग्रेस मार्क्स मुलांना मिळतात फेल होत असले तर, 2-3 जे काही असेल ते, त्याला ग्रेस मार्क्स म्हणतात, कृपेचे मार्क. की तो 2 मार्काने 3 मार्काने फेल होणार होता, पण ते मार्क ज्याच्यासाठी तो लायक नव्हता, ते त्याने कमवलेले नव्हते, पण त्याला दिले आणि तो पास झाला. त्याला म्हणतात ग्रेस मार्क्स. तर ग्रेस किंवा कृपा म्हणजे जे आपण कमवू शकत नाही, मिळवू शकत नाही, ज्याच्यासाठी आपण लायक नाहीत, तरी देवाने आपल्याला देणं म्हणजे कृपा. आणि परमेश्वर कृपाळू आहे म्हणजे आपण लायक नसताना आपण त्याचे आशीर्वाद काही कर्म धर्म करून मिळवू शकत नसताना देखील तो आपल्याला देतो, म्हणजे देव कृपाळू आहे. गॉड इज ग्रेशियस मीन्स ग्रेस is the free unmerited favor of God toward the undeserving and the ill-deserving. Grace is the free unmerited favor of God toward the undeserving and the ill-deserving. म्हणजे मराठीमध्ये कृपा म्हणजे ज्यांची लायकी नाही, जे शिक्षेस किंवा दंडास पात्र आहेत, अशा लोकांवर झालेली देवाची मोफत व कमवता न येणारी मर्जी. म्हणा मर्जी. कृपेचा दुसरा शब्द आहे मर्जी. द ऑल्टरनेटिव्ह वर्ड फॉर ग्रेस इज फेवर. ते म्हणतात ना, तो त्यांच्या मर्जीतला आहे. मर्जीतला आहे म्हणजे काय की त्याच्याकडे विशेष दृष्टीने ते पाहतात, त्याला एक विशेष सवलत आहे, म्हणजे मर्जी. देव कृपाळू आहे म्हणजे देवाची आपल्यावर मर्जी आहे, तो आपल्यावर मर्जी करणार आहे. तर 3 गोष्टी आहे की कृपा ही फ्री किंवा मोफत आहे, ती आपण कमवू शकत नाही, ती काही कर्म धर्म करून मिळवू शकत नाही. दुसरी गोष्ट, ही कृपा जे त्या कृपेच्या लायक नाहीत त्यांच्यासाठी आहे. आणि तिसरी गोष्ट, जे दंडास किंवा शिक्षेस पात्र आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जगात आला आणि देव कसा आहे ते तो प्रगट करत होता. ज्यांची लायकी नाही त्यांना तो बरं करत होता, मुक्त करत होता. पापी जनांना तो म्हणत होता की जा, तुझ्या पापांची क्षमा झालेले. शिक्षा देण्याच्या ऐवजी त्यांची क्षमा करत होता. जशास तसं वागण्याऐवजी तो वेगळं वागत होता. आणि हे पाहून धार्मिक लोक चिडले. बघा, धार्मिक विचारसरणी किंवा धार्मिक लोक नेहमी कृपेला विरोध करतात.
रिलिजन इज नंबर 1 एनिमी ऑफ ग्रेस. कारण धार्मिक लोकांना वाटतं आम्ही एवढं धर्माचरण एवढं हे ते करत आलेलो आहोत, आणि असं कसं की काही न करता नुसतं देव देतो, काही न करता नुसतं. कारण धार्मिक बुद्धीला हे पटतच नाही. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो मी धार्मिकच नव्हे तर पापी जनांना तयार. जसं जो पापी जनांना बरा करत होता, मुक्त करत होता कोणाच्याही घरी जाऊन, तसं हे धार्मिक लोक, धार्मिक पुढारी चिडत होते की हे लोक लायक नाही आहेत, हे शिक्षेच्या लायक आहेत. ती बाई जिला रेड हँड पकडली तिला दगड मारून टाकण्याच्या लायक आहे, कशाला तिला क्षमा करायची. आणि तो म्हणतो की जा इथून पुढं पाप करू नको. धर्म हा माणसाला धर्म वेडा करतो. धार्मिक विचार आणि धार्मिक चष्म्यातून कृपा समजत नाही. कृपा कोणाला समजत नाही की जे धार्मिक आहे ते. धार्मिक म्हणजे काय की मी ह्यांच्यासारखा नाही त्यांच्या, मी हे करतो ते करतो, मी चर्चला येतो, मी दशावून देतो, हे जे करतो त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटणं ती धार्मिकता. आणि आपल्याला वाटतं आपण हे करतो म्हणून देवाने केलं पाहिजे आणि दिलं पाहिजे, आणि म्हणून देव करत नाही, देत नाही. कारण कृपा म्हणजे जेव्हा आपण मान्य करतो की आपण त्याच्या लायक नाही, त्यावेळेस जेव्हा आपण मान्य करतो की आपण पापी आहोत, देवाच्या आशीर्वादाच्या क्षमेच्या लायक नाहीत, तरी तो आपल्यावर मर्जी करतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा अनुभव येतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कृपा आणि मर्जी हे शास्त्रातले मुख्य विषय आहेत. ग्रेस अँड फेवर आर द की कन्सेप्ट्स ऑफ द बायबल. अख्ख्या शास्त्राचे मूळ 2 तत्व कोणते आहेत तर कृपा आणि मर्जी. आणि याचा उलगडा ही कृपा, देवाची कृपा आणि देवाच्या मर्जीचा उलगडा आपण जुन्या करारापासून पाहतो. वी सी द अनफोल्डिंग ऑफ द ग्रेस ऑफ गॉड. आणि त्या उलगड्याची सुरुवात, कृपेच्या उलगड्याची सुरुवात जुन्या करारात होते आणि नव्या करारात ती पूर्ण होते. बघा, नव्या करारामध्ये कृपा हा शब्द 150हून अधिक वेळेस आलेला आहे. आणि बऱ्याच वेळेस ज्यावेळेस नव्या कराराचं पत्र जर आपण वाचतो, त्या पत्रांमध्ये त्या पत्रांची सुरुवात अशी केलेली आहे की तुम्हास कृपा व शांती असो. काही वेळेस ते म्हणतात की तुम्हाला कृपा, दया व शांती असो. म्हणजे अगोदर कृपा आणि शेवटी शांती. म्हणजे शांती ही देवाची कृपा मिळाल्यानंतर शांती मिळत असते. शांती हा कृपा झाल्याचा परिणाम आहे. पीस इज द रिझल्ट ऑर द आउटकम ऑफ गॉड्स ग्रेस. आमेन. कृपा झाल्याचा, मर्जी झाल्याचा, मर्जीचा अनुभव आल्याचा परिणाम काय होतो की आपल्याला शांती मिळते, आपली देवाबरोबर शांती होते, आपण रिलॅक्स होतो. आणि नव्या कराराच्या पत्रांची सुरुवात ह्याने होते की तुम्हास कृपा व शांती असो. आणि काही वेळेस त्या पत्रांच्या शेवटीसुद्धा पाऊल किंवा पेत्र असं म्हणतात की देव बाप याची प्रीती, त्याची कृपा तुमच्यासह असो किंवा तुझ्या आत्म्यासह असो, त्याची कृपा तुझ्या आत्म्यासह असो. म्हणजे काय, द ग्रेस ऑफ गॉड बी विथ यू. ह्याने शेवट म्हणजे नव्या करारातले पत्र की जे प्रभू येशूची शिकवण आहे, की ज्यामध्ये सुवार्तेचे सत्य आहेत, त्यामध्ये त्याची सुरुवात कृपेने होते आणि शेवट कृपेने होतो. म्हणजे काय, नव्या करारात बऱ्याचशा पत्रांची सुरुवात कृपेने झालेली आहे, कृपा व शांती असो, आणि शेवटी पण कृपा व शांती आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला समजतं की ख्रिस्ती जीवनाची सुरुवात ही कृपेने होते आणि शेवट कृपेने होतो. म्हणजे मधी आयुष्यात जे काही देवापासून मिळतं, जे काही आपण करू इच्छितो, ते सर्व काही त्याच्या कृपेमुळे आहे. दररोजचं जीवन जगण्यासाठी त्याची कृपा गरज आहे. दैनंदिन समस्येवर विजयी होण्यासाठी त्याची कृपा गरजेची आहे. सेवा असेल तर सेवा करायला त्याची कृपा सर्व काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कृपा आहे. ख्रिश्चन लाईफ लेसन लिहून घ्या पॉईंट. ख्रिश्चन लाईफ बिगिन्स अँड एंड्स विथ ग्रेस.
ख्रिस्ती जीवनाची सुरुवात व शेवट कृपेने होतो. पहिला धडा. पण आपण ह्या उलट शिकत आलोत लहानपणापासून, की आपण देवासाठी काहीतरी केलं, आपण आज्ञा पाळल्या, आपण हे केलं तर तो आशीर्वाद देईल. आणि म्हणजे हे सगळं चुकीचं शिकत आलो असल्यामुळे, चुकीचं आपल्या डोक्यात भरेल असल्यामुळे हा कन्सेप्ट किंवा हे तत्व की कृपा करणार आपल्याला पटतच नाही. लवकर त्याच्यावर विश्वास बसतच नाही. असं कसं? म्हणजे आपण हे जे करतो ते व्यर्थ आहे का? व्यर्थ आहे, कारण ते करून मिळवू शकत नाही आहे. देवाचे कोणतेही आशीर्वाद, तारण असो, शारीरिक आरोग्य असो, सैतानाच्या बंधनातून मुक्ती असो, कर्जातून मुक्ती, जे काही पाहिजे ते, प्रार्थनेचे उत्तर असोत, हे आपण काय करतो म्हणून नाही, तर देवाच्या कृपेमुळे मिळतात. हे जर आपल्याला समजलं, हे जर तुम्हाला प्रत्येकाला समजलं, तर प्रार्थना तुम्ही एकदम इझिली कराल आणि इझिली तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. त्याच्यासाठी खूप कडक हार्ड प्रार्थना आणि एखादा इव्हिल स्पिरिट त्याच्या खूप ओरडायचं, खूप ओरडून मग येशूच्या नावातून हलवून गरज नाही आहे. त्याची कृपा आहे, त्याचं सामर्थ्य आहे, हे ध्यानात ठेवून फक्त येशूच्या नावात पुढं उभं राहायचं आहे आणि ते होतं. पण आपल्याला वाटतं की आपलं काहीतरी सामर्थ्य, आपलं काहीतरी आपण काय, आणि मग ते जोरात केल्यावर होतं. तसं नाही आहे. म्हणून पहिला पॉईंट असा की ख्रिस्ती जीवनाची सुरुवात व शेवट कृपेने होतो. ख्रिस्ती जीवन चर्च मेंबर झाल्यावर सुरू नाही होत. देवाचा कृपेचा अनुभव आला, कृपेने तारणाचा अनुभव आल्यानंतर माणूस चर्चला यायला लागतो. तोपर्यंत कितीही सांगा चर्चला या, तो नाही येत आणि येऊ पण नाही. कारण चर्च कोणासाठी आहे? की ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांना देवाच्या कृपेचा अनुभव आला त्यांच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून चर्च आणि पब्लिक मीटिंग किंवा समूह ह्याच्यामध्ये हा फरक आहे. आलं लक्षात? चर्च म्हणजे देवाकडे वळलेले लोक, आणि सुवार्ता सभामध्ये देवाकडे न वळलेले लोक, त्यांना आपण देवाबद्दल सांगतोय की तो कोण आहे, काय करू शकतो. जालन्याची मीटिंग, प्रेयर टॉवरची ती, जीसस कॉलची ती काय होती? सुवार्ता सभा होती, गॉस्पल मीटिंग, की देवाला न ओळखणारे विधर्मी लोक. आणि हे काय आहे? हे चर्च आहे, देवाकडे वळलेले लोक. हा फरक. तर हे जर आपल्याला कळलं नाही की ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आणि शेवट कृपेने आहे, ख्रिस्ती जीवनच कृपेने आहे, तर आपण कधीही यशस्वी होणार नाही. आता नव्या करारामध्ये ग्रेस किंवा कृपा याच्यासाठी 2 शब्द वापरलेले आहेत. पहिला शब्द आहे, ग्रीक शब्द आहे कॅरिस, ज्याचा अर्थ आहे सुंदर किंवा ब्युटिफुल. आणि दुसरा हिब्री शब्द आहे चेन, ज्याचा अर्थ आहे आकर्षक किंवा अट्रॅक्टिव्ह. आणि हे 2 जर आपण एकत्रित घेतले तर सुंदर आणि आकर्षक हे आपल्याला मिळतं. म्हणजेच कृपा ही सुंदर व आकर्षक आहे असं आपण म्हणू शकतो. ग्रेस इज ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह. आता पहा, ग्रेस किंवा कृपा म्हणजे मर्जी. आता जुन्या काळाचं एक उदाहरण आपण पाहू. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस जलप्रलय येण्याविषयीच्या सूचना परमेश्वराने नोहाला दिलेल्या होत्या, जगावर जलप्रलय येऊन परमेश्वर त्या काळातल्या त्या जगाचा नाश करणार होता, तेव्हा काय झालं? जेनेसिस 6:8, उत्पत्ती 6 आणि वचन 8 इथं असं लिहिलेलं आहे, परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती किंवा झाली. नोहा नावाच्या माणसावर परमेश्वराची काय झाली? कृपादृष्टी. मराठी शास्त्रामध्ये बरेच वेळेस कृपा म्हणून ते कृपादृष्टी म्हणून आले. दृष्टी म्हणजे पाहणे, टू सी. आणि आपण पाहू की कृपेचा त्याच्याशी काय संबंध आहे. नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी झाली म्हणजे पृथ्वीवर परमेश्वराने पाहिलं आणि त्याचं लक्ष नोहावर गेलं आणि देवाची मर्जी त्या नोहावर झाली. आणि आपल्याला माहीत आहे की तो आणि त्याचं कुटुंब जलप्रलयातून वाचलं आणि सर्व जग बुडालं. म्हणजे देवाची मर्जी त्याच्यावर झाली म्हणून तो आणि त्याचा घराणं वाचला.
त्या मर्जीचा परिणाम, त्या कृपेचा परिणाम काय झाला की नोह आणि त्याच्या घरानं देवाच्या क्रोधापासून, जलप्रलयापासून वाचले. कृपेमुळे काय होतं? देवाच्या क्रोधापासून, न्यायापासून आपण वाचतो. कोण प्रेज द लॉर्ड म्हणणार? कोणाला समजतंय मी काय बोलतो ते? दुसरं एक उदाहरण नव्या करारातलं आपण पाहू. न्यू टेस्टमेंट, ॲक्ट्स चॅप्टर 4, प्रेषितांची कृत्याचा 4 अध्याय 33 वचन. पहिल्या मंडळांविषयी जी पहिली प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर जेव्हा हे शिष्य सुवार्ता गाजवू लागले, लोक देवाकडे वळू लागले, ती पहिली मंडळी जी तयार झाली, तर या ठिकाणी त्या मंडळीबद्दल काय लिहिले बघा. ॲक्ट्स 4 प्रेषित 4 आणि वचन 33. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. बघा, कारण ते सामर्थ्य मिळालं, सामर्थ्याशिवाय साक्ष देऊ शकत नाही. ते मोठ्या सामर्थ्याने साक्ष प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. आणि आता ऐका, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. म्हणजे त्यांच्यावर कृपा होती, कृपेचा त्यांनी अनुभव घेतला, म्हणून ते मोठ्याने साक्ष देऊ लागले. म्हणजे त्या मंडळीवर कृपा होती. बघा, आणि याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? 2 अध्याय आणि 47 वचन, 247, प्रेषित 2:47. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि तारण प्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे. कृपा म्हणजे सुंदर, आकर्षक. ज्याच्यावर, ज्या व्यक्तीवर देवाची कृपा आहे, ज्याला देवाच्या कृपेचा अनुभव आलेला आहे, ती व्यक्ती सुंदर, आकर्षक असते. म्हणजे आत्म्यातून, भावनेने, मनाने. ग्रेस इज ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह. आता ही मंडळी, हे शिष्य, हे लोक इतके सुंदर, इतके आकर्षक होते. त्यांच्यामध्ये असं काहीतरी होतं की देव त्यांच्यामध्ये तारण होत नसल्याने भर घालत होता. बघा, ती कृपा लोकांना आकर्षित करत होती. आपल्या जीवनावर झालेली, आपल्याला अनुभवलेली देवाची कृपा लोकांना आपल्या देवाकडे आकर्षित करत असते. आमेन. आपल्या मंडळीतील लोकांनी घेतलेल्या अनुभवाची कृपा, त्या कृपेने भरलेली मंडळी ही सुंदर आणि आकर्षक असते. आणि त्या मंडळीत दुसरे लोक आकर्षित होत असतात. बघा, हे लोक त्या शिष्यांना, त्या मंडळीला का जॉईन झाले? कारण कृपा होती आणि ती कृपा आकर्षित करीत होती. त्या कृपेमुळे ते आकर्षित झाले. आणि म्हणून दुसरा पॉईंट, दुसरा धडा काय? द ग्रेस ऑफ गॉड हॅज समथिंग टू डू विथ द वे गॉड लुक्स ॲट पीपल. देवाची कृपा म्हणजे देव कशा रीतीने त्याच्या लोकांकडे पाहतो. देवाची कृपा होणे म्हणजे देवाने त्याच्या लोकांकडे पाहणे किंवा दृष्टी करणे. प्रेज द लॉर्ड. आता एक वचन नंबर्स किंवा गणनाच्या पुस्तकात आहे की ज्याच्यावरून हे पिक्चर, हे चित्र क्लिअर होतं. गणनाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये परमेश्वराचा सेवक मोशे यांनी इस्रायल लोकांना जो आशीर्वाद दिला, तो आशीर्वाद या ठिकाणी आहे. आणि या आशीर्वादावरून आपल्याला देवाच्या कृपेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी कळतात. गणना 6 आणि वचन 22 पासून परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना याप्रमाणे म्हणा. म्हणजे आशीर्वाद म्हटल्याने, बोलल्याने दिले जातात. आशीर्वाद मनातल्या मनात दिले जात नाहीत. लक्षात घ्या. आशीर्वाद देताना असे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझवर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देव.
आता या आशीर्वादामध्ये ॲक्च्युली 6 भाग आहेत, 6 पार्ट्स, 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत. आशीर्वाद, संरक्षण, मुखप्रकाश, कृपा आणि प्रसन्नमुख आणि शांती. बघा, शेवटी शांती आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही वाचलं 25व्या वचनात, परमेश्वराचा मुख प्रकाश तुझ्यावर पाडो, वो तुझ्यावर कृपा करो. बिफोर अँड आफ्टर बी ग्रेशियस टू यू, इट स्पीक्स अबाउट द लॉर्ड्स फेस. इथे परमेश्वराचा मुख ह्याच्याबद्दल बोललेला आहे, लॉर्ड्स फेस. आणि त्याच्यामध्ये ग्रेस इज बिटवीन द वे द लॉर्ड लुक्स ॲट पीपल. परमेश्वर ज्या रीतीने लोकांकडे पाहतो, जेव्हा लोकांकडे पाहतो त्याला म्हणतात कृपा किंवा कृपा करतो. जेव्हा तो पाहतो, जेव्हा त्याचं लक्ष जातं, तेव्हा त्याची कृपा सुरू होते. म्हणजे देवाची कृपा आपल्यावर केव्हा सुरू, देवाची कृपा देवाच्या लोकांवर कधी सुरू होते? ज्यावेळी देवाचं लक्ष त्यांच्याकडे जातं, ज्यावेळी देव त्याची दृष्टी त्यांच्याकडे लावतो, त्यावेळेस त्याची कृपा तिथून सुरू, त्या पॉईंटपासून, त्या क्षणापासून, त्या दिवसापासून सुरू होते. प्रेज द लॉर्ड. पुढचा पॉईंट, ग्रेस बिगिन्स नॉट विथ अस बट विथ गॉड. कृपेची सुरुवात आपल्यापासून नाही तर देवापासून होते. हे जे वचन आपण वाचले, हा जो आशीर्वाद मोशेने दिलेला, इथं लिहिलं आहे की परमेश्वर तुला आशीर्वाद देव. वचन 25, आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो, कृपा करो. म्हणजे मुख प्रकाश पाडला की कृपा होते. कृपा करणे म्हणजे मुख प्रकाश पाडणे, म्हणजे मुख आपल्याकडे करणे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कृपेची सुरुवात ही माणसापासून नाही तर देवापासून होत असते. कृपा हा माणसाचा स्वभाव नाही तर देवाचा स्वभाव आहे. किती जण आमेन म्हणू शकते? माणूस पापी, भ्रष्ट, कठोर आहे, पण देव कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयामय आहे. आपण वाचला. म्हणजे हा गुणधर्म, हा स्वभाव देवाचा आहे. आणि आपल्याला त्याचा अनुभव आल्यानंतर मग आपण दुसऱ्यांवर कृपा, दया करू शकतो. पण त्याच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय आपण दुसऱ्यावर कृपा नाही करू शकत. करून पहा, शक्य नाही. तर कृपेची सुरुवात ही देवापासून होत असते. आणि याचा परिणाम शेवटी जर वाचलं 26वं वचन, परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देव. म्हणजे बघा, शांती हा कृपेचा परिणाम आहे. शांती हा देवाची मर्जी आपल्यावर झाल्याचा परिणाम आहे. झाल्यानंतर आपल्याला शांती मिळते. पीस इज द रिझल्ट ऑर आउटकम ऑफ गॉड्स ग्रेस. आता एक घटना आहे की ज्यावेळेस देवाचे लोक इस्रायल हे दास्यगृहात मिस्र देशाच्या गुलामगिरीत होते. आपल्याला माहिती आहे की 430 वर्ष ते गुलामगिरीत होते. आणि काय झालं, निर्गमच्या पुस्तकाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलं. आणि देवाने आपल्याला माहिती आहे की त्यांना मुक्त केलं मोशेच्या द्वारे. आणि कसं केलं, पण ते काय झालं आणि कसं झालं हे ह्या शास्त्र भागात सांगितलं आहे. निर्गमचं पुस्तकाचा 2रा अध्याय आणि वचनं 23 ते 25. एक्सोडस चॅप्टर 2 23 to 25. इथे असं लिहिलेलं आहे, बराच काळ लोटल्यावर, म्हणजे बरेच वर्ष लोटल्यावर, आणि आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 430 वर्ष लोटलेले होते. मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आकांत करीत होते. अतिशय विवळ, अतिशय बिकट परिस्थितीत, कठीण परिस्थितीमध्ये ते व्याकुळ झालेले होते. आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेला आकांत वर देवापर्यंत जाऊन पोहोचला. पृथ्वीवर केलेला आकांत, आक्रोश, प्रार्थना, विनंत्या, की किती वर्ष, किती दिवस,
ती आत्म्याची तळतळ ही वर परमेश्वराकडे जाऊन पोहोचली. आणि काय झालं? वचन 24, देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्यास स्मरण झाले. म्हणजे त्याने तो स्मरण केला. म्हणजे काय देव विसरला होता असं नाही आहे, पण हे अब्राम, इसाक, याकोबाचे वंशज आहेत हे देवाने लक्षात घेतलं. आणि काय झालं बघा, देवाने त्यांची प्रार्थना, त्यांचा आकांत, आक्रोश ऐकल्यानंतर काय झालं? देव तुमचा आणि माझा आकांत, आक्रोश ऐकतो तेव्हा काय होतो, काय करतो? वचन 25, म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी दिली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविले. म्हणजे विशेष रीतीने लक्ष दिलं, विशेष रीतीने त्यांच्याकडे पाहिलं. आणि देवाने त्यांच्याकडे पाहणं म्हणजे देवाची कृपा किंवा मर्जी होणं. कारण कृपा केव्हा सुरू होते? जेव्हा देव त्याच्या लोकांकडे पाहायला लागतो. कृपा तुमच्या जीवनात कधी देवाचं लक्ष, देव तुमच्याकडे पाहायला लागतो, त्याचं लक्ष तुमच्याकडे जातं. प्रेज द लॉर्ड. देवाने त्यांच्याकडे पाहिले, त्यांच्याकडे दृष्टी केली आणि त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे त्यांना मुक्त करण्याचा त्याचा प्लॅन हा सुरू झाला, त्याची योजना सुरू झाली. त्याला त्यांची काळजी वाटली आणि काहीतरी करावं म्हणून त्याने त्याची योजना सुरू केली. आणि आपल्याला माहिती आहे की कशा रीतीने मोशेला जन्माला घातलं आणि मग कशा रीतीने मुक्त केलं. पण देवाने हे जे त्यांच्यासाठी, त्यांच्या मुक्तीसाठी करायला सुरुवात केली, ही सुरुवात कधी झाली? ज्यावेळी देवाने त्यांच्याकडं लक्ष पुरवलं, त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा. म्हणून कृपा म्हणजे देवाने आपल्याकडे पाहणे किंवा लक्ष पुरविणे. म्हणून कृपा दृष्टी हा मराठी बायबलमध्ये शब्द काय आहे? कृपा दृष्टी म्हणजे काय? कृपा दृष्टी कृपा म्हणजे देवाची आपल्यावर झालेली दृष्टी. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो कृपा दृष्टी माझ्यावर असू द्या. म्हणजे काय? की तुमचं लक्ष माझ्यावर असू द्या. देवाची कृपा दृष्टी म्हणजे तुझं लक्ष माझ्यावर राहू द्या. जेव्हा त्याचं लक्ष येतं तेव्हा त्याची कृपा सुरू होते. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्याचं लक्ष तुमच्याकडे जातं त्याची कृपा व्हायला सुरू होते. काहीतरी व्हायला सुरू होतं, काहीतरी तो करायला लागतो. ग्रेस ऑलवेज बिगिन्स विथ गॉड. कृपा नेहमी देवापासून सुरू होत असते. आणि म्हणून त्यांना मुक्त करण्याचं कार्य तेव्हा सुरू झालं जेव्हा देवाने त्यांच्याकडे पाहिलं आणि लक्ष दिलं. आणि आता शेवटचा चौथा पॉईंट, कृपा काय करते? व्हॉट डज ग्रेस डू? व्हॉट ग्रेस डज? पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय. 1 पीटर चॅप्टर 5, पेत्राचे पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. याच्यामध्ये कृपेबद्दल आणखी काहीतरी सांगितलेलं आहे. पहिले पेत्र 5 आणि 10. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करील. या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट ही की देव हा सर्व कृपेचा देव आहे. पाहिजे तर अंडरलाईन करा, तो सर्व कृपेचा देव. पहिले पेत्र 5 आणि 10. तो सर्व कृपेचा देव आहे. म्हणजे काय? सर्व प्रकारची कृपा तो करणारा आहे. ऑल ग्रेस. वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, कामधंद्यात जे काय आहे, गॉड ऑफ ऑल ग्रेस. म्हणजे कृपा ही देवापासून आहे, देवापासून सुरू होते. आणि दुसरी गोष्ट, कृपा काय करते? तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करील. म्हणजे कृपा आपल्याला परिपूर्ण, दृढ किंवा स्थिर आणि सबळ किंवा स्ट्रॉंग करते. लोक प्रार्थना करतात, तुम्ही प्रार्थना करा, प्रभू मला स्थिर कर, मला दृढ कर, मला स्ट्रॉंग कर. पण स्ट्रॉंग कसं होतं?
जेव्हा आपल्याला कळतं की आपण त्याच्या कृपेत आहोत, त्याची मर्जी आपल्यावर आहे, मी त्याच्या मर्जीतला आहे. मी चुका करेल पण तरी त्याची मर्जी कमी झालेली नाही. माझ्याकडून चुका होतील, पापं होतील, तरी तो मला सोडणार नाही आहे. माझा स्वभाव असा असला तरी त्याची कृपा माझ्यावर आहे. हा विश्वास तुम्हाला दृढ, स्थिर आणि सबळ करेल. म्हणून प्रत्येक चूक, प्रत्येक पाप केल्यावर तो सैतान त्याचे दुरात्मे आपल्या मनात विचार आणतो. तू हे केलेलं आहे, तुला वाटतं का देव क्षमा करेल, तू ते केलेलं आहे. आणि मग कृपेवर, देवावरचा विश्वास आपला डगमगतो. तो दोष लावणारा आहे, तो दोष लावतो आणि कृपेपासून आपल्याला सेपरेट करत असतो. पण शास्त्र सांगतं की जर आपण त्याच्या देवाच्या लोकांवर दंडाज्ञा नाही, जर त्यांनी क्षमा केली तर केलेली आहे. देव दोष लावत नाही, सैतान दोष लावतो. लोक दोष लावतात, आपणच स्वतः आपल्याला दोष लावतो. पण देव लावत नाही आणि आपणच निराश होतो. आपणच ठरवतो एवढा वेळ मी प्रार्थना करेल, उपवास करीन, हे करेन, ते करेन, आणि नाही केलं, फेल गेलं तर आपल्यालाच वाटतं की आपण काहीतरी चूक केली. पण देवाने सांगितलेलं नसतं, पण आपण हे करतो आणि आपण आपल्या शब्दात अडकतो आणि देवाची शांती आणि आनंद घालून बसतो. म्हणजे आपण विसरतो की देवाची कृपा, त्याची मर्जी आपल्यावर आहे, आणि विसरल्यामुळे बाकीच्या गोष्टी घडतात. म्हणून या ठिकाणी कृपा काय करते? 3 गोष्टी आपल्यासाठी करते. काय? तो तुम्हास पूर्ण, पाहिजे तर 3 पॉईंट अंडरलाईन करा. तो तुम्हास पूर्ण, कंप्लीट, कृपा ही पूर्ण करणार आहे. त्याने म्हटलं की जसं मी पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. म्हणजे आपण होऊ शकतो. होऊ शकत नसतो तर त्याने उगीच सांगितलेलं आहे का? नाही. पण ती पूर्णता कृपेने होत असते की त्याची कृपा मला पुरी आहे. नाही, हा प्रॉब्लेम माझ्या आवाक्याच्या पलीकडचा आहे, माझ्या शक्तीच्या पलीकडे आहे. आता प्रभू बस, आता मी नाही सहन करू शकत. पण तेवढं सहन करतोय म्हणजे तेवढी कृपा आहे म्हणून सहन करू शकतो. मला वाटतं की आता संपलं, आता मी पुढं नाही जाऊ शकणार. पण संपलं नाही, मी पुढं आलो, इथपर्यंत आलो म्हणजे त्याची कृपा होती म्हणून. तुम्ही इथपर्यंत आला म्हणजे कृपा. म्हणजे जसं पौलाने म्हटलं की माझी कृपा तुला पुरी आहे, परमेश्वराने पौलाला म्हटलं, तर तसे त्याची कृपा आपल्याला पूर्ण करते. दुसरी गोष्ट, दृढ करते, स्टेबल. आज अनेकांचा प्रॉब्लेम आहे की ते अनस्टेबल आहेत, अस्थिर आहेत. घडीत असं तर घडीत तसं, है ना. घडीत एकदम मूड प्रार्थना करण्याचा, प्रेज वर्शिप करण्याचा, आणि लगेच थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी काय एकदम मूड ऑफ. कधी खूप शास्त्र वाचन, प्रार्थना, कधी कधी काहीच नाही. याला काय म्हणतात? अनस्टेबल, अस्थिरता. तर कृपा जी आहे, देवाची कृपा, देवाची मर्जी जी आपल्यावर आहे, हे कळल्यानंतर, अनुभवल्यानंतर आपण स्थिर होतो. आपण हे कळतो, माझा जरी मूड नाही तरी देवाचा मूड आहे आणि त्याची कृपा माझ्यावर आहे. मला जरी मूड नाही आज मेसेज द्यायचा, कोणासाठी प्रार्थना करायचा, पण त्याची कृपा दृष्टी माझ्यावर आहे, त्याचा अभिषेक आहे म्हणून मी करेल. बघा. आणि तिसरी गोष्ट, सबळ करेल. तर कृपा काय करते? व्हॉट डज ग्रेस डू? ग्रेस रिस्टोर्स अस, है ना. मेक्स अस स्ट्रॉंग, फर्म अँड स्टेडफास्ट. कृपा आपल्याला स्थिर, परिपूर्ण, स्थिर आणि सबळ करते. आणि म्हणून जे शेवटी पत्रांमध्ये जे पेत्र किंवा पाऊल लिहित होते आणि ते पत्र काही संपत होते, त्याने मी सांगतो की प्रभू येशूची कृपा तुमच्याबरोबर असो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.